रामकृष्ण हरी माऊली. श्रीमद भगवत गीता या गीतेतील पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायातील आपण आता श्लोक क्रमांक 20 पाहतोय. आपण आतापर्यंत पाहिलं की कशा पद्धतीनं या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी कौरव सेना पांडव सेना दोन्ही एकमेकांच्या समोर युद्धासाठी सज्ज झालेली आहेत. रणवाद्यांचा गजर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला आणि आता युद्धाला सुरुवात होणार आहे. आणि युद्धाला सुरुवात होत असताना या युद्धामध्ये नेमके कोणते कोणते महारथी शूरवीर सहभागी झाले होते याचं वर्णन आतापर्यंत आपण अनेक श्लोकामध्ये ऐकलं. आता आपण 20वा श्लोक पाहतोय. तत्पूर्वी माझी एक विनंती आहे आपल्या सगळ्यांना. श्रीमद भगवत गीता हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं गुह्य ज्ञान सगळ्यांच्या सहज उपलब्ध असणार हे ज्ञान आहे. हे मीच सांगतोय किंवा मी सांगतोय म्हणून तुम्हाला कळते अशातला तर काहीच भाग नाही. कारण ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरी आहे महाराज, घरोघरी ज्ञानेश्वरी. आणि त्या न्यायानं प्रत्येकांना हे ज्ञान आहे किंवा हे ज्ञात आहे, तरी सुद्धा अजून काहीतरी माहितीत भर पडावी किंवा माझ्या ज्ञानामध्ये भर पडावी या हेतून हा जो प्रयत्न आपण चालू केलेला आहे. आणि त्यात आज मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला हे जे काही मी व्हिडिओ बनवतोय ते व्हिडिओ जर आवडत असतील तर कृपया आपण या सर्व व्हिडिओला लाईक करावं. हा व्हिडिओ आपल्या आप्तेष्टांना, इतरांना भागवत धर्माची पताका ज्यांनी ज्यांनी आपल्या खांद्यावर वाहण्याचं कार्य करतायत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करावं, त्यांना शेअर करावा. आणि संत वचनामृत हे जे चॅनल आहे या चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करावं, अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. कारण अनेक जण हा व्हिडिओ पाहतात. आता डाटा काढून बघितला त्यावेळेस कळून येतं की अनेक जण व्हिडिओ पाहतात, पण पाहून फक्त पाहतात आणि पुढे निघून जातात, चॅनलला सबस्क्राईब नाही करत. एव्हाना एरवी असं दिसून येतं की सबस्क्रायबर लोकांनी जेवढं बघितलंय त्याच्यापेक्षाही ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्या लोकांनी जास्तीत जास्त व्हिडिओ बघितलेले आहेत. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हा एक छोटासा प्रयत्न मी जो करतोय त्याला आपल्या सगळ्याचं सहकार्य राहावं आणि त्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा, याला शेअर करावं, जास्तीत जास्त याचा प्रचार प्रसार करण्याचं काम आपण करावं, एवढी मी आपल्याला विनंती करतो. आपण पुढे पाहतोय. कौरव आणि पांडव हे दोन्ही सैन्य एकमेकांसमोर युद्धासाठी सज्ज झालेले आहे. आणि आता पुढे अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रं कपिध्वजः प्रवर्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः. आणि ज्यावेळेस युद्धाला सुरुवात होते, पांडव सैन्य कौरव सैन्य एकमेकांचे शत्रू सैन्य आमोरासमोर थांबलेले आहेत. आणि आता सगळ्यांनी आपापली आयुध सरसावली, हातामध्ये धारण केली, महाराज शस्त्र हातामध्ये धारण केली. शस्त्रांचा वर्षाव, बाणांचा वर्षाव अशा प्रकारे आता त्या ठिकाणी होणार आहे की जेणेकरून पृथ्वी एका क्षणार्धात नयनाट व्हावा, पृथ्वी नाहीशी व्हावी की काय, हे संबंध ब्रह्मांड पालतं व्हावं की काय, अशा प्रकारची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये असताना पांडव सैन्यातलं कौरव सेनेनं बाणांचा वर्षाव सुरू केला. तिकडून बाण यायला लागली, शस्त्रांचा मारा सुरू होणार. तेवढ्यामध्ये अर्जुनानं आपल्या भगवंताला सांगितलं, भगवंताला बोलले की बाबा सहज हे सगळं काही ज्यावेळेस युद्धाचा प्रसंग सुरू झाला, शस्त्रांचा मारा सुरू होतोय, त्यावेळेस अर्जुन असणारा जो अतिशय शस्त्र निपुण असेल आणि ज्याचं गांडीव नावाचे जे धनुष्य आहे ते गांडीव धनुष्य अर्जुनानं आपल्या सहज हातामध्ये धरलं. आणि हातामध्ये धरून आता नेमका अर्जुन युद्धासाठी कशा पद्धतीने सज्ज होतो, भगवंता त्याला कशा प्रकारे त्याला प्रवृत्त करतात, अर्जुनाची अवस्था आपण मी पूर्वीच सांगितलंय की अर्जुन विषाद योग याच्यासाठीच म्हटलेलं आहे की अर्जुन ज्यावेळेस या कुरुक्षेत्रामध्ये युद्धासाठी सज्ज होतोय आणि सज्ज झाल्यानंतर त्याला ज्यावेळेस समोरचं दृश्य पाहतोय, समोर शत्रू सैन्यामध्ये आपतेष्ट ज्यावेळेस त्याला बघितले, त्यांना बघण्यात आले, त्यावेळेस अर्जुनाची जी अवस्था झाली, त्या अर्जुनाची अवस्था म्हणजे मनाला जो खेद झाला, दुःख झालं की आपल्याच लोकांसोबत मला लढायचंय. आणि म्हणून अशी अवस्था झाल्यामुळेच या अध्यायाला अर्जुन विषाद योग असं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणून आज आपण पाहिलं की कौरव सेनेकडून आता शस्त्रांचा वर्षाव होतोय आणि अलगदरित्या आपलं गांडीव धनुष्य हातामध्ये या पांडव वीर असणारा हा जो अर्जुन आहे यानं हातात उचललं. आणि आता तो काय करतोय आपण आता पुढील श्लोकामध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी.